समरजित घाटगे यांच्यानंतर कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसणार असून कागलनंतर शेजारच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे इच्छुक उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील शरद पवार यांची तुतारी हाती घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून चंदगडमध्ये डॅमेज कंट्रोल करणार का हे लवकरच समजणार आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। चंदगड मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या शिवाजी पाटील यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात पुनर्बांधणी करत जोरदार तयारी केली असून शिवाजी पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। पाटील यांना उमेदवारीचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, त्यामुळेच त्यांनी भाजपकडून लढायची तयारी केली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवारांसोबत गेल्याने शिवाजी पाटलांची गोची झाल्याचे दिसत आहे। त्यामुळे ते शरद पवार यांची तुतारी हाती घेणार असल्याचे वृत्त आहे। त्यामुळे समरजित घाटगे यांच्यासारखा धक्का चंदगडमध्ये बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असून शिवाजी पाटील यांच्याबाबत ते कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागणार। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।